जाती जोडो अभियानाची भूमिका मांडण्यासाठी आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे। जाती जोडो अभियानाच्या माध्यमातून जी पदयात्रा सुरू करायची आहे त्यापूर्वी या अभियानाची भूमिका आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून ही भूमिका घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। मित्रहो, राज्यघटनेने आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। हा जो सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आहे यापैकी मताचा अधिकार देऊन राजकीय क्षेत्रातला न्याय आपल्याबरोबर झालेला आहे, कारण प्रत्येक नागरिकाचं मत सारख्याच किमतीचं आहे, मग तो देशातला सर्वात श्रीमंत असो किंवा सर्वात गरीब असो। परंतु सामाजिक आणि आर्थिक न्यायाकडे अजून आपली वाटचाल तितकीशी प्रभावीपणे होऊ शकलेली नाही आहे किंवा उलट दिशेने वाटचाल झालेली आहे असंही म्हणता येईल। या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या दिशेने वाटचालीचा पहिलं पाऊल म्हणजे आरक्षण आहे। आरक्षण हे पहिलं आणि शेवटचं पाऊल नाही आहे मित्रांनो, पहिलं पाऊल आरक्षण आहे आणि या पहिल्या पावलाच्या बाबतीतच एससी आणि एसटी, अनुसूचित जाती आणि जमाती यांचं शेड्यूल म्हणजे यादी 1935 ला तयार झाली होती। पण ओबीसीच्या बाबतीत घटना लागू होऊन आता 74 वर्ष होत आलेली आहेत, तरी सुद्धा ही प्रक्रिया तार्किक शेवटाकडे गेलेली नाही, लॉजिकल एंड पर्यंत गेलेली नाही। या मार्गात कोणी कोणी अडथळे आणले आणि आता त्या बाबतीत काय सुरू आहे हे जर आपण बघितलं तर अडथळे आणणारे आजवरचे सत्ताधारी असतील, आत्ताचे सत्ताधारी असतील, परंतु यामध्ये सर्वात जास्त जबाबदारी जी आहे ती परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आहे, संघटनांची आहे की त्यांनी सामान्य जनतेला या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीसाठी किती शिक्षित केलं, किती एज्युकेट केलं, त्या प्रमाणात ते अधिकार आपल्याला मिळणार आहेत। तर मित्रहो, आरक्षणाच्या बाबतीत जी काही मागणी, विरोध आता सध्याला सुरू आहे त्यावरूनच आपल्याला दिसतंय की ओबीसीचं हे शेड्यूल बनणं आणि त्यांना आरक्षण मिळणं हे अजून लॉजिकल एंडला जाऊ शकलेलं नाही। ओबीसींसाठी आयोग नेमावा, त्यांची ओळख पटवावी आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं यासाठी घटनेत तरतूद होती। कालेलकर आयोग आला गेला, मंडल आयोग आला। आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे किंवा देशभरात जे काही सुरू आहे आरक्षणाला घेऊन, खास करून ओबीसींच्या आरक्षणाला घेऊन, त्यावरून ही प्रक्रिया अजूनही वादग्रस्त आहे, ही शेवटाला गेलेली नाही। आणि या वादग्रस्त असण्यामागचं जे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आरक्षणावर घातलेली 50% मर्यादा। या 50% मर्यादेसाठी सुप्रीम कोर्टाने जे कारण 1992च्या इंदिरा साहनी निकालात दिलं होतं ते असं होतं की घटनाकारांना 50%च्या पुढे आरक्षण दिलं तर बाकीच्यांवर अन्याय होईल असं घटनाकारांचं मत होतं। परंतु घटना समितीत जेव्हा आरक्षण देण्याची चर्चा सुरू होती तेव्हा ती फक्त एससी आणि एसटीच्या म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्याच बाबतीत सुरू होती, कारण ओबीसी कोण आहेत हे तोपर्यंत माहीत नव्हतं, ते किती आहेत हे माहिती असायचं काही कारण नव्हतं। म्हणून जे आरक्षण द्यायचं होतं ते केवळ एससी एसटीला द्यायचं होतं। हे एससी आणि एसटीला आरक्षण किती द्यावं यावर जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की यांना आरक्षण देताना
50% पुढे देता येणार नाही, कारण तसं झालं तर इतरांवर अन्याय होईल. हे त्यांचं एक मत होतं. हा काही एक गणित फॉर्म्युला असू शकत नाही. परंतु त्या 50%ची चर्चा बाजूला ठेवून घटना समितीने बहुमताने एससी आणि एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, म्हणजे जितके टक्के लोकसंख्या आहे तितके टक्के आरक्षण द्यावं असा निर्णय झालेला होता. 50% द्यावं की नाही हा युक्तिवाद तिथं टिकलेला नव्हता. लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं हा युक्तिवाद बहुमताने मान्य करण्यात आला होता आणि त्यामुळे एससी आणि एसटी साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इतक्याच आरक्षणाची तरतूद झाली. त्यावेळी ओबीसी आरक्षण चर्चेला नव्हतं, म्हणून ओबीसींना किती आरक्षण द्यावं हा प्रश्न तिथं उपस्थित होण्याचं कारणच नव्हतं. म्हणून तो जो कोट सुप्रीम कोर्टाने काढून आपल्याला सांगितलेला आहे हा मिस कोट ठरतो. हा मिस कोट आहे आणि म्हणून त्याची भीती बाळगायची एवढं काही कारण नव्हतं. तमिळनाडू, आत्ता काल परवा बिहार, कर्नाटक या राज्यांची उदाहरणं जर घेतली तर 50%ची मर्यादा ही काही आता काळ्या दगडावरची रेघ राहिलेली नाही, आपल्याला अनुभवातून दिसतंय. त्यामुळं 50% आरक्षण मागतायत, ओबीसींना कमी उपलब्ध आहे आणि त्यात नवीन जाती घुसतायत, या भीतीपोटी आधीच्या जाती नवीन येणाऱ्या जातींना विरोध करतायत. यावरचा सर्वात चांगला उपाय म्हणजे एससी आणि एसटीच्या धर्तीवर सर्व जातींना, सर्व प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणा इतकं आरक्षण द्यायला हवं. आता काही लोक म्हणतील आरक्षण दिल्यामुळं गुणवत्तेशी तडजोड होते. तर गुणवत्ता म्हणजे काय यावर आपण बोलायला गेलं तर एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो. परंतु त्यावरचं जर जिवंत उदाहरण आपण बघितलं, दक्षिण भारत आणि उत्तर भारत यामध्ये कोणता भारत विकसित आहे हे जवळपास सर्वांना माहिती आहे. दक्षिण भारतात आरक्षणाची अंमलबजावणी उत्तर भारताच्या तुलनेत जास्त काटेकोरपणे झालेली आहे आणि उत्तर भारतात या न त्या कारणाने आरक्षित प्रवर्गांच्या जागा रिकाम्या ठेवून उमेदवार उपलब्ध नाहीत म्हणून तिथं खुल्या प्रवर्गातले उमेदवार भरून उत्तर भारतात आरक्षित जागा भरण्यास टाळाटाळ केली जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार दक्षिण भारतात आरक्षण जास्त प्रमाणात 100% नसेल, परंतु उत्तर भारताच्या तुलनेत जास्त काटेकोर अंमलबजावणी दक्षिण भारतात झालेली आहे आणि त्यामुळं दक्षिण भारत उत्तर भारताच्या खूप पुढे आहे. आरक्षण दिल्यामुळं जर गुणवत्तेशी तडजोड झाली असती तर दक्षिण भारत उत्तर भारताच्या मागे असायला हवा होता, कारण उत्तर भारताने आरक्षण तुलनेने कमी दिलंय आणि दक्षिण भारताने जास्त दिलंय. तर आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे गुणवत्तेशी तडजोड होत नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे दक्षिण आणि उत्तर भारताचं विभाजन आपल्याला सांगतं. तर मित्रहो, जाती जोडो अभियान या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जातवार जनगणना सामाजिक आर्थिक आकडेवारी झाली पाहिजे असे जाती जोडो अभियानाची भूमिका आहे आणि हाच निरोप घेऊन, हाच मेसेज घेऊन आपण जाती जोडो पदयात्रेत जनतेपर्यंत जाणार आहोत आणि जनतेला गुणवत्तेचे जे काही युक्तिवाद आहेत त्याला बळी न पडता लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण मिळावं आणि त्याचा पाया म्हणून जातवार जनगणना व्हावी सामाजिक आर्थिक आकडेवारी सह. यासाठी जनतेची भूमिका बनवण्यासाठी आपण जनतेत जाती जोडोच्या माध्यमातून जात आहोत. आपण या अभियानात, या पदयात्रेत सहभागी व्हाल, पदयात्रेला सर्वतोपरी मदत कराल, सोशल मीडियावर प्रसिद्धी देऊन, आपापल्या वॉलवर या पोस्टला प्रसिद्धी देऊन सहकार्य कराल अशी आशा मी बाळगतो आणि आपल्या संपूर्ण सहकार्याची अभिलाषा बाळगतो. धन्यवाद.